हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना 10वी माळा असल्यामुळे ना मैत्रीण माझी इथे जवळच दिलेली आहे आंबेनेरला. तर मग आता ती ना इथे आलेली होती, देवीच्या दर्शनाला आलेली होती. पण मग ती मला बोलली की तुला भेटायचं आहे. तर आम्ही 10वीला असताना सोबत होतो. त्यानंतर आमची भेटच झालेली नव्हती. तर आता येथे ना ती जवळच असल्यामुळे मग ती देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं पण आलेली होती. तर मग आता येथे माझे काही बाकीचे सर्व काही आवरलेलं होतं, स्वयंपाक वगैरे. पण मग भांडे राहिलेले होते. तर ती मला बोलली की मी भांडे घासते. तर मग त्यांना आम्ही बोललो की जेवणच करून जा. तर मग आता येथे ना सर्व स्वयंपाक झालेला होता माझा. फक्त वरण आणि भातच करायचा होता. तर चपात्या पण झालेल्या होत्या. तर ती बोलली तू बाकीची तयारी कर आणि मी भांडे घासते. तर मग आता येथे ना वरण पण झालेलं होतं आणि आता येथे एका साईडला कुकरला मग भात पण केलेला होता. तर येथे तिनं वरणाला पण फोडणी दिलेली होती. मैत्रीण म्हणून ती मैत्रीण नव्हती वाटत, तर माझी बहीणच एक वाटत होती. तर तिनं म्हणजे आल्यापासून काही ना काही चाललेच होतं, मी हे करते ते करते, तू राहू दे. जसं मी तिच्या घरी गेले गेले होते आणि ती मला सर्व काही आयतं देऊ राहिली असं हे करत होती. म्हणजे स्वभावच म्हणजे मैत्रिणी असल्या तरी म्हणजे असं बहिणीसारखंच ते काय म्हणतात ना, बहीण आणि मैत्रीण असावीच आपल्याला. सुख दुःख हे सर्व काही आपलं शेअर केले जातात त्यांच्यासोबत. त्यामुळे मग आपल्याला बहीण आणि मैत्रिणी हवीच असते. तर मग त्यानंतर आमचं इथे सर्वांचं जेवण झालं आणि ती पण निघालेली होती. तर मग आता इथे तिला आहे ना हळदी कुंकू पण लावून घेतलेलं होतं मी. आणि मग त्यानंतर मग सर्व काही माझं पण आवरल्यानंतर आम्हाला पण मंदिरामध्ये जायचं होतं. आज आहे ना नवरात्रीचा 10वा दिवस असल्यामुळे मग आता येथे सर्व आवरल्यानंतर शेजारच्या मावशी पण होत्या माझ्यासोबत. तर मग आम्ही दोघी पायीच चाललेलो होतो. तर येथे ना गावामध्ये कडगल्लीमध्ये ना होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता. तर येथे बघू शकता किती पब्लिक आहे. तर इतकी पब्लिक होती का बसायला जागा नव्हती. तर आम्ही ना येथे उभंच राहिलेलो होतो. त्यामुळे ना मग आता थोडा कार्यक्रम बघितल्यानंतर आम्हाला पण मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाला जायचं होतं. तर भरपूर उशीर झालेला होता. आम्हाला येथे यायलाच 10 वाजले होते. आणि शेजारच्या ताई पण येणार होत्या. तर मग आम्ही त्यांची येथेच वाट बघत होतो. तर मग त्या पण येथेच येणार होत्या ना, मग त्यामुळे थोडं आम्ही येथेच थांबलेलो होतो. तर काही गेम पण बघितले आम्ही. छान गेम होते त्यांचेवाले. तर येथे ना पतरवाळ्या घेतलेल्या आहेत. तर 2 पतरवाळ्या आहे. 2 पायाखाली ठेवायच्या आणि एक पाय पुढं टाकल्यानंतर ती पतरवाळी पुढं टाकत चालायची, असा गेम होता. तर छान गेम होता. तर बायकांचं माहिती आहे ना आपल्याला, जिथे तिथे म्हणजे बायका कधी माघार घेतच नाही. तर बायका ह्या पुढंच असतात सर्व ठिकाणी. आता येथे आम्ही थोडा वेळ गेम बघणार होतो आणि मग त्यानंतर मावशी आल्यानंतर आम्हाला पण मंदिरामध्ये जायचं होतं. तर चला तुम्ही पण गेम बघा आता येथे. आता आम्ही तेथे ना आता 2-2 गेम बघितले आणि मग त्यात एक विनर पण काढला. मग त्यानंतर आम्ही पण मंदिरामध्ये निघालेलो होतो. तर आता येथे ना आज होम पेटणार आहे ना, तर मग येथे बाकीचं सर्व काही काढून घेतलेलं आहे. मंडप वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे. तर येथे देवीच्या समोरच खूप मोठा होम पेटत असतो. तर आता येथे पूजा पण चालू आहे. तर तुम्ही बघू शकता. तर पूजा हे पुजारी काका तेच करू राहिले. मग त्यानंतर मग आता येथे मंदिरामध्ये पण आलेले होते मी. तर चला तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या आता.
येथे आता आमचं देवीचं दर्शन झाल्यानंतर आता येथे आम्ही ना सभामंडपामध्येच बसलेलो होतो. तर जेथे होम पेटणार आहे ना, तर तेथे पूजा पण चालू होती. तर एक एक जोडपं घेतलेलं होतं, तर त्यांची पूजा पण चालू होती होम पेटवण्यासाठी. तर मग येथे छान असं आता थोड्या वेळानं होम पण पेटणार होता. तर आम्ही येथे ना 11:30ला आलेलो होतो. तर मग येथे सर्व काही तयारी पण झालेली होती होम पेटवण्याची. तर येथे बघू शकता होमामध्ये टाकण्यासाठी नारळ पण भरपूर असे झालेले आहे. तर आणि गावठी तुपामध्येच होम पेटवला जातो. तर मग आणि आता येथे देवीची समोरच होम पेटवला जातो ना. आज शेवटचा 10वा दिवस असल्यामुळे ना, तर येथे भरपूर अशी गर्दी झालेली होती. तर आम्ही येथे ना 11:15ला इथे आलेलो होतो संध्याकाळच्या वेळेला. पण मग भरपूर गर्दी होती. तर आता येथे ना बायका पण बसलेल्या आहे. जोपर्यंत होम पेटत नाही तोपर्यंत सर्व आता येथे बसलेले आहे. तर होम पेटवल्यानंतर असं बघण्यासारखं असतं. तर मग सर्व येथे बसलेले आहे. ज्यांना ज्यांना बसायचं आहे त्या बसत असतात 12 वाजेपर्यंत. 12 वाजताच होम पेटत असतो ना. तर मग त्यानंतर येथे ना खेळण्यासाठी पण भरपूर आलेलं होतं मुलांना. तर मग स्वराला पण आता येथे ना स्लायडिंगमध्ये बसवलेलं होतं. तर येथे वरती चढून जायचं आणि वरूनच स्लायडिंग करीत खाली यायचं. तर मग भरपूर वेळ स्वरा पण खेळत होती. मग त्यानंतर तिचं खेळायचं झाल्यानंतर आम्ही पण निघालेलो होतो. परत आता तेथे होम मिनिस्टरचा गेम चालू आहे ना, तर तेथे परत जाणार होतो आम्ही. जे एक विनर काढलेले होते ना, त्यांचा मग आता फायनल राउंड घेणार होते ते. तर मग येथे ना 20 जणी फायनलमधले काढलेले होते. तर मग आता त्या 20मधून 5 जणी फायनल काढायच्या आहे. तर मग आता त्यांचा गेम चाललेला होता. तर येथे खुर्च्या चेअर ठेवलेल्या होत्या. तर उलटं पळायचं होतं आणि मग त्यानंतर त्या चेअरवरती ना ज्यांच्या बसलेल्या होत्या त्यांच्या चपला ठेवलेल्या होत्या. मग त्या चपला शोधत त्या चेअरवरती बसायचं. जो शेवट राहील तो आउट झालेला असतो. तर मग आता येथे ना त्यांचा खेळ चाललेला होता. तुम्ही पण बघू शकता. येथे आता सर्वजणी छान खेळत होत्या आणि बघायला पण छान वाटत होतं. तर त्यांना किती मेहनत करायला लागते ते आपल्याला बघायला छान वाटतं, पण त्यांना भरपूर अशी मेहनत करायला लागत होती. तर मग आता येथे ना म्युझिकवाले दादा पण त्यांची मजा घेत होते. तर त्या चेअरपाशी गेल्या का म्युझिक बंद करायच्या. पटकन परत म्युझिक चालू करायच्या. त्यांना परत पळायला लागायचं असायचं. तर चला आजचा व्हिडिओ असा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर आम्हाला रात्रीचे 1:30 वाजले होते घरी येण्यासाठी. तर आम्ही तिथून पायी आलेलो होतो. स्वरा होती माझ्यासोबत, पण शंभू घरीच होता. तर मग मिस्टरांनीच त्याला बघितलं. मग त्यानंतर मला जाईपर्यंत त्या झोपलेला पण होता. तर चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे तुमच्या एका कमेंटनं मला पण प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे मग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता काय.